ओके फ्रेंड्स, आपल्याला आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिक मधलं आज लास्ट आर्टिकल आपण घेतोय अँड दॅट इज द बफर सोल्युशन्स. ओके, बफर सोल्युशन्स मध्ये हे आपल्याला डिफरंट पॉइंट्स तुम्हाला मी इथं दिलेले आहेत. त्या पॉइंटशी रिलेटेड आपण पटपट त्याचं डिस्कशन घेऊया. ठीक आहे, आणि हा आर्टिकल आपलं हे संपलं की आपला हा टॉपिक मग संपून जाईल. आता सुरुवातीला बफर सोल्युशनचे आपल्याला काय घ्यायचे, डेफिनिशन घ्यायचे. एक साधे एक्झाम्पल्स तुम्हाला रुटीन लाईफ मधले घेतो बफर सोल्युशनसाठी. एक समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण असं करूया, आई आपला स्वयंपाक करते आणि त्याच्यामध्ये सकाळी आपल्याला स्वयंपाकामध्ये आमटी करत असते, बरोबर आहे. आता समजा आईनं केलेली आमटी जर आपल्याला 2 किंवा 3 दिवसानंतर जर वाढली, लक्षात येतंय का बघा, तर ती आमटी आपण खाऊ शकत नाही. का? तर ती आमटी काय होते, आंबून जाते, कारण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो, बरोबर आहे. पण याच्या ऐवजी आईनं जर आपल्याला मँगो पिकल्स तयार केलेले असतील, बरोबर आहे, आपण उन्हाळ्यामध्ये नाही का आंब्याचं लोणचं तयार करतो, मग ते जर लोणचं आपल्याला घ्यायचं असेल तर ते आपण जवळपास 6 महिन्यानं पण खाऊ शकतो, वर्षभरानं पण खाऊ शकतो. म्हणजे एक विचार करा, 2 दिवसापूर्वीची आमटी नाही खाऊ शकत आपण, पण 2 महिन्यापूर्वीचं लोणचं खाऊ शकतो, 6 महिन्यापूर्वीचं लोणचं खाऊ शकतो. याचं कारण काय? तर आमटी 2 दिवसामध्ये खराब झाली. का खराब झाली? तर त्या आमटीचा पीएच काय झाला, चेंज झाला. लक्षात घ्या. थोडक्यात आपण केमिस्ट्री भाषेत बोलूया. आमटी आंबली ना, आंबली म्हणजे काय झालं, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. कार्बन डायऑक्साईड इट इज द ऍसिडिक इन नेचर अँड दॅट वन इज नथिंग बट द पीएच ऑफ दॅट सोल्युशन. आपण असं म्हणूया, आमटी म्हणजे एक सोल्युशन धरा, द पीएच ऑफ दॅट सोल्युशन कॅन बी गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजे पीएच कमी जर झाला तर ते सोल्युशन खराब झालं. लक्षात घ्या. पण ते जर मँगो पिकलचा विचार केला तर ते आहे तसं राहिलं. याचा अर्थ त्याचा जो पीएच आहे तो पीएच आहे तसा राहिला, पीएच चेंज नाही झाला. म्हणजे पीएच जर चेंज नाही झाला तर मात्र ते सोल्युशन आहे तसं राहिलं. का? तर त्या मँगो पिकलमध्ये बनवत असताना तुम्ही काय टाकलेलं असतं, थोडासा त्या मँगो पिकलचा खार असतो नाही का, परत तुमचं समजून चाला व्हिनेगार असतं. ही जी सोल्युशन्स आहेत त्यांना बफर सोल्युशन्स म्हणायचं. आपण रुटीन लाईफमध्ये त्याला फूड प्रिझर्वेटिव्ह असा शब्द वापरतो, पण आपल्याकडे फूड प्रिझर्वेटिव्हच्या ऐवजी शब्द इकडे काय, बफर सोल्युशन. ऍक्च्युअली 2 वेगवेगळे, आपण त्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, आपण बफर सोल्युशन बद्दल बोलतोय. लक्षात घ्या. आणखीन एक एक्झाम्पल घेतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण मेडिकलमध्ये गेलो, लक्षात घ्या, आणि आपल्याला मेडिकलमधून एखादी औषधाची बॉटल घ्यायची, बरोबर आहे, किंवा अगदी तुम्ही टॅबलेट्स घ्यायचे आहेत, तरी त्याच्यावर तुम्ही काय करता रे, त्याची मॅन्युफॅक्चर डेट बघता, त्यानंतर त्याच्यावर त्याची एक्सपायरी डेट बघता, बरोबर बाळांनो. समजून चला बाबा, त्या औषधाची 3 वर्षे समजून चला काय, तर एक्सपायरी आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा औषध बनवलंय जानेवारी 2019ला आणि त्याची एक्सपायरी समजून चला बाबा जानेवारी 2022 आहे. लक्षात घ्या. आता आपण काय करूया, समजा जानेवारी 2019ला बनवलेलं औषध आहे, पण मला त्यावेळेस गरज नाही पडली, मी 2020 मध्ये आजारी पडलो आणि मी ह्याच्यामध्ये गेलो, मेडिकलमध्ये गेलो, बरोबर, मला डॉक्टरने लिहून दिलेलं ते औषध घेतलं मी. आता जर मी 19ची बॉटल मी 20 मध्ये घेतोय, वर्षभरापूर्वी बनवलेली, लक्षात घ्या, तरी पण मी घेतो. का? तर मला माहिती आहे त्याची एक्सपायरी किती आहे, तर 2022 आहे ना. लक्षात येतंय का बघा. म्हणजे याचा अर्थ त्या मेडिकलमध्ये जे औषध बनवून ठेवलंय ते वर्षभर नाही, अजून 2 वर्ष जरी राहिलं तरी ते खराब होणार नाही. ते खराब होऊ नये, लक्षात येतंय का बघा, त्याच्यामध्ये पीएच चेंज होऊ नये म्हणून जे सोल्युशन ऍड केली जातात का नाही, त्याला म्हणायचं बफर सोल्युशन्स. आपण अजून डेफिनिशन पण नाही घेतली, लक्षात घ्या. तुम्हाला एक्झाम्पल्स घेतोय. एक साधं एक्झाम्पल आणखी नाही या बाळांनो, आपण आवडीनं कॅडबरी खातो, बरोबर आहे. मग कॅडबरी असेल तुमची, वेगवेगळी चॉकलेट्स असतील, कुठली असू द्या, जाम असू द्या, जेली असू द्या, लक्षात येतंय का बघा. याच्यामध्ये आपण काय करतो मला सांगा रे, कॅडबरीची माझ्या माहितीप्रमाणे एक्सपायरी जवळपास 6 महिने असते. लक्षात घ्या. तुम्ही चॉकलेट्स घेतली ना तर त्याच्यावरचं रॅपर चेक करा जरा, थोडंसं बघत चला, वाचत चला. तुम्हाला अगदी असं मी म्हणत नाही केमिस्ट्रीसाठीच, कुठेही जिथं रुटीन लाईफमध्ये तुमचं फिजिक्स असेल, रुटीन लाईफमधलं बायो असेल, केमिस्ट्री असेल, ते जर तुम्ही बघितलं का नाही तर आपल्याला जरा समजायला सोपं जातं. त्या रॅपरवरचं जर का तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये सोडियम बेन्झोएट असं एक तुम्हाला केमिकल दिसेल. ते सोडियम बेन्झोएट आहे का नाही, ते बफर सोल्युशन म्हणून कॅडबरीमध्ये वापरलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे व्हॉट इज द बफर सोल्युशन हे आपल्याला बघायचं आहे. मग बफर सोल्युशन काय काम करतं, तर थोडंसं मेडिकलमधली बॉटल डोळ्यापुढे आणा की ज्याच्या बॉटलचा त्या सोल्युशनचा म्हणजे औषधाचा पीएच चेंज होणार होता, तो पीएच चेंज होऊ न देण्याचं काम कोणाचं आहे, तर बफर सोल्युशनचं आहे. लक्षात येतंय का बघा. मग पीएच चेंज होऊ शकतो कसा, तर पहिल्या कंडिशननं, सपोज फॉर एक्झाम्पल बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड, स्मॉल अमाऊंट, लक्षात घ्या, बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड. मी सगळं लिहित बसत नाहीये. किंवा कसं होऊ शकतो, तर बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ बेस, बरोबर आहे. ऍसिड जर ऍड केलं तर पीएच ऍसिडिक होईल.
बेस ऍड केलं तर पीएच बेसिक होईल. आणखीन काय करू शकतो आपण, तर बाय डायल्युटेड विथ वॉटर. लक्षात येत आहे का बघा. ओके, बाय डायल्युटेड विथ वॉटर. जर पाणी टाकलं तर सुद्धा डायल्युशन होणार. डायल्युशन झालं की कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की पीएच चेंज होणार. बरोबर बाळांनो. आणि नंबर 4, इफ इट इज द केप्ट फॉर सर्टन लॉंग टाइम. लक्षात येत आहे का बघा. ह्या 4 कंडिशन्स लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या सोल्युशनचा पीएच चेंज होण्याच्या पाठीमागची 4 रिझन्स आहेत. कसं, तर यू कॅन चेंज द पीएच ऑफ दॅट सोल्युशन बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड. स्मॉल अमाऊंट म्हणतोय आपण, हा शब्द महत्वाचा आहे, मी लिहिलेला नाही तरी पण परत एकदा बोलतोय. बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ अ बेस, या दॅट सोल्युशन कॅन बी डायल्युटेड विथ वॉटर, या दॅट सोल्युशन कॅन बी केप्ट फॉर अ सर्टन लॉंग टाइम. ऍट दॅट टाइम द चेंज इन पीएच कॅन बी कॅरीड आउट. ओके, पण आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. त्या सोल्युशनचा या 4 रिझनमुळे होणारा जो चेंज होणारा जो पीएच आहे का नाही, तो मला होऊनच नाही द्यायचा. तो पीएच मला तसाच ठेवायचा आहे, मेंटेन करायचा आहे. आणि जर मग मला एक सांगा, मला जर थोडंसं जरी ऍसिड टाकलं तरी पीएच चेंज नाही झाला पाहिजे. बघा मी काय म्हणतोय, याचा अर्थ टाकलेलं ऍसिड न्यूट्रलाइज करायला काही ना काहीतरी त्या सोल्युशन मध्ये ऑलरेडी असलं पाहिजे. बरोबर आहे माझं. समजून चला, मी थोड्या प्रमाणात बेस टाकलं तर पीएच काय होणार, वाढणार आहे. पण मला टाकलेलं जे बेस आहे का नाही त्याच्यामुळे पण पीएच चेंज नाही झाला पाहिजे. म्हणजेच काय, तर त्या बेसला न्यूट्रलाइज करायला कोण नाही कोणतरी त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात समजून चला, एखादं सोल्युशन आहे, लक्षात घ्या, या बीकरमध्ये आपण सोल्युशन घेतलंय, ठीक आहे, हे कुठलंही सोल्युशन असू दे. या सोल्युशन मध्ये आणखीन एक सोल्युशन असं ऍड करायचं की या सोल्युशनचं काम काय आहे, तर टू प्रिव्हेंट द चेंज इन पीएच. म्हणजे तुम्ही वरनं समजून चला, थोडंसं ऍसिड टाकलं तर या सोल्युशननं काय करायचं, पीएच चेंज नाही करून द्यायचा. बेस टाकलं, चेंज नाही करून द्यायचा. डायल्युटेड विथ वॉटर केलं, पीएच नाही चेंज करून द्यायचा. हे सोल्युशन आपण भरपूर वेळासाठी ठेवलं तर पीएच नाही चेंज करून द्यायचा. असं इथं ऑलरेडी काही सोल्युशन्स त्याच्यामध्ये आपण काय टाकलेले आहेत, ऑलरेडी टाकलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द सोल्युशन्स विच आर ऑलरेडी प्रेझेंट, what I say, these are the also solutions. लक्षात घ्या. The solutions which are already present in a given solution which can be prevent the change in pH. बरोबर आहे. त्या पीएच जो चेंज होणार आहे त्याचं चेंज होऊन नाही द्यायचं, त्याला प्रिव्हेंशन करायचं, त्या चेंज इन पीएच ला रेजिस्ट करायचं. ते काम करणारे जे सोल्युशन्स आहेत का नाही, त्या सोल्युशन्सना बाळांनो काय म्हणायचं, बफर सोल्युशन्स. लक्षात घ्या. What is the definition of buffer solution? The buffer solutions are defined as, what I say, एकदम सोपी डेफिनेशन आहे, फक्त हे 4 पॉइंट्स क्लिअर करा. The buffer solutions are defined as the solutions which resist the change in pH, which prevents the change in pH. कधी, either by addition of acid or by addition of a base or diluted with water, या if that solution can be kept for a certain long time. मी परत एकदा डेफिनेशन सांगतो, इकडे व्यवस्थित बघा. व्हॉट इज द बफर सोल्युशन? बफर सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज अ सोल्युशन which resist the change in pH by addition of small amount of acid, by addition of small amount of base, or by diluted with water, or that solution kept for certain long time. At that time that solutions are called as buffer solutions. म्हणजे या 4 गोष्टीमुळे जर पीएच चेंज होत असेल तर तो पीएच चेंज होऊन द्यायचा नाही. ते करण्याचं काम जे सोल्युशन करतात का नाही, त्या सोल्युशन्सना बाळांनो काय म्हणायचं, बफर सोल्युशन्स. तो दिस वन इट इज द डेफिनेशन ऑफ बफर सोल्युशन. लक्षात आलं. आता बफर सोल्युशनच्या डेफिनेशन नंतर नंबर नेक्स्ट घेतो प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. का, तर डेफिनेशन म्हणजे त्याची प्रॉपर्टी आहे. लक्षात घ्या. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन, फक्त स्टेटमेंट वेगळं घ्यायचं. प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन जर घेतलं तर नंबर फर्स्ट प्रॉपर्टी काय, तर बफर सोल्युशन रेझिस्ट द चेंज इन पीएच बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड. फक्त चेंज काय केलं मी बघा सेंटेन्स मध्ये. परत काय, बफर सोल्युशन्स रेझिस्ट द चेंज इन पीएच बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ बेस. बरोबर. तिसरं, बफर सोल्युशन रेझिस्ट द चेंज इन पीएच बाय डायल्युटेड, दॅट सोल्युशन डायल्युटेड विथ वॉटर. Number 4, the buffer solutions resist the change in pH by that solution kept for a certain long time. So that are nothing but the properties of buffer solution. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस म्हणतो अभ्यास कमी करायचा, एक लक्षात घ्या, एन्जॉय करा, नाही असं नाही, पण
जो अभ्यास करायचा का नाही तो स्मार्टली करायचा. म्हणजे तुम्ही त्याची डेफिनेशन केली का नाही तर तुम्हाला त्याच्या बाळांनो प्रॉपर्टीज सुद्धा आल्या पाहिजेत. लक्षात येतंय का बघा. ओके, म्हणजे आपल्याला बफर सोल्युशनची डेफिनेशन आणि बफर सोल्युशनच्या प्रॉपर्टीज हे तुमचे दोन क्लिअर झाले. काय प्रॉब्लेम. ओके, नंबर नेक्स्ट वन. When you can turn to the next article and that one is nothing but the types of buffer solution. What are the types of buffer solution? See first one. First one type of buffer solution, it is called as acidic buffer. Okay, जरा हे महत्वाचे टाइप्स आहेत, लक्षात घ्या आणि खूप सोपं आहे, तुम्हाला मी खरं सांगतो. नंबर सेकंड वन अँड दॅट वन इज नथिंग बट, आता इथं ऍसिडिक असेल तर इथं काय येणार बेसिक बफर. लक्षात येतंय का बघा. आपल्या सिलेबसला हे दोन दिलेले आहेत. ओके, आणखीन एक टाइप आहे आपल्या माहितीसाठी पाहिजे. आता क्लिअर कट आहे, जर ऍसिडिक बफर आहे बेसिक बफर आहे तर तिसरं काय असलं पाहिजे रे, तर दॅट वन इज नथिंग बट द न्यूट्रल बफर. ओके, सो न्यूट्रल बफर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बफर ऑफ सिंगल सॉल्ट. लक्षात येतंय का बघा. ओके, सी वन बाय वन. व्हॉट इज द ऍसिडिक बफर. सी फर्स्ट वन. आता तुम्हाला काय करायचं एक सांगतो. ऍसिडिक बफर म्हणजे टाइप्स ऑफ बफर मध्ये ऍसिडिक बफर कसं बनवायचं, त्याची बफर ऍक्शन कशी आहे लक्षात येतंय का बघा, आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहे ते पण बघायचं, आणि त्याचा फॉर्म्युला काय येतो ते पण आपल्याला बघायचं. पण एक बाय एक क्लिअर करूया आपण. मला एक सांगू, तुम्हाला खरं सांगतो, एक शॉर्टकट लक्षात ठेवा. ऍसिडिक बफर कसं तयार करायचं, तर जे बफर तयार करायचं आहे का नाही ते तुम्ही वीक घ्या. म्हणजे इथं मी काय घेणार, वीक ऍसिड घेणार. आता वीक ऍसिड कोणतं घेणार, तर समजून चला फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड घेणार. लक्षात येतंय का बघा. माझं ज्याच्यावर जास्त प्रेम आहे ऍसिटिक ऍसिड. बरोबर आहे, सगळं सोपं आहे, आपलं टेन्शन नाही. वीक ऍसिड घेतलं कोणतं, ऍसिटिक ऍसिड. त्या वीक ऍसिडचं परत काय करायचं, सॉल्ट घ्यायचा. कोणाचा, तर दॅट वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. म्हणजे ऍसिडिक बफर इज प्रिपेअर्ड बाय ऍडिशन ऑफ वीक ऍसिड अँड सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. पण हे जे वीक ऍसिड घेतलंय त्याच वीक ऍसिडचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट घ्यायचा. आता मी जर इथं ऍसिटिक ऍसिड घेतलंय, आता त्या ऍसिटिक ऍसिडचा स्ट्रॉंग बेस NaOH घेतलं तर सॉल्ट बाळांनो काय येणार मला सांगा, तर दॅट वन इज नथिंग बट द सोडियम ऍसिटेट. So that is the mixture of acetic acid and sodium acetate. It is called as acidic buffer. लक्षात आलं का बघा. How the acidic buffer is prepared? The weak acid plus the salt of that weak acid with strong base. म्हणजे acetic acid plus sodium acetate. एक एक्झाम्पल घ्या, असं काय नाही, किती पण घ्या. आता तुम्हाला मी मागाशी म्हटलं, समजून चला फॉर एक्झाम्पल. बघा मी काय म्हणतोय, कॅडबरीमध्ये काय असतं, सोडियम बेन्झोएट असतं. आता सोडियम बेन्झोएट कसं लिहायचं, तर एक साधं एक्झाम्पल आहे बघा. लक्षात येते का बघा. बघा ही आपण बेन्झिन रिंग काढली बाळांनो, बरोबर आहे. या बेन्झिन रिंगला जर का आपण वर इथं COOH जोडला तर ह्याला काय म्हणायचं, बेन्झॉइक ऍसिड म्हणायचं. बरोबर. आणि या Hच्या जाग्यावर जर मी Na जोडला, लक्षात येतंय का बघा, तर काय झाला, सोडियम बेन्झोएट. लक्षात आला. आता हा सोडियम बेन्झोएट सॉल्ट आहे. कोणाचा सॉल्ट आहे रे, तर बेन्झॉइक ऍसिड आणि NaOH आहे. स्ट्रॉंग बेस आहे आणि हे वीक ऍसिड आहे. म्हणजे मी आता इथं लिहिताना डायरेक्ट लिहितो, हे बघा C6H5, इथला एक H गेला, COONA सोडियम बेन्झोएट. मग त्याच्याबरोबर कोण असणार रे, क्लिअर कट आहे, तर वीक ऍसिड म्हणजे कोण असणार आहे, बेन्झॉइक ऍसिड. म्हणजे कॅडबरी मध्ये लेखा कोणत्या प्रकारचं बफर असतं, ऍसिडिक बफर असतं, सोडियम बेन्झोएट. लक्षात आलं का बघा. का, तर इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस अँड विच वीक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर दीज आर नथिंग बट द ऍसिडिक बफर. कळलं बाळांनो. जसं ऍसिडिक बफर आहे तसंच आता मला बेसिक बफर करायचं आहे. जरा थोडंसं लक्षात घ्या. बेसिक बफर कसं, आता क्लिअर कट आहे. ऍसिडिक बफरला मी वीक ऍसिड घेतलं, मग बेसिक बफरला मी काय घेणार, वीक बेस घेणार. बरोबर. कोणतं वीक बेस घेऊया, तर दॅट वन इज नथिंग बट द अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस. आता त्याच वीक बेसचा कोणाबरोबर सॉल्ट घेणार, तर स्ट्रॉंग ऍसिड बरोबर सॉल्ट घेणार. कळतंय का बघा. स्ट्रॉंग ऍसिड समजून चला, सॉरी इथं वर लिहायला पाहिजे, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट घेणार. ओके. आता स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे HCl आहे, वीक बेस NH4OH आहे, म्हणजे सॉल्ट कोणता आला रे बाळांनो, NH4Cl. That one is nothing but the mixture of ammonium hydroxide and ammonium chloride which can be acts as basic buffer. लक्षात येतंय का बघा. तुम्हाला ज्या टाइपचं बफर घ्यायचं आहे ना ते वीक घ्या आणि त्याचाच दुसऱ्या स्ट्रॉंग बरोबरचा त्याचा सॉल्ट घ्या, त्याला बाळांनो त्याचा रिस्पेक्टिव्ह टाइप ऑफ बफर सोल्युशन म्हणायचं. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली. नंबर नेक्स्ट वन, ऍसिडिक बफरला मी वीक ऍसिड घेतलं,
बेसिक बफरला मी वीक बेस घेतलं, आता न्यूट्रल बफरला मी काय घेऊ, कसं घेणार न्यूट्रल काय, कारण ऍसिड किंवा बेस आपले येणार ना. तर एक लक्षात घ्या, इथं तुम्ही सॉल्ट कोणाचा घेतला, दॅट वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, इथं दॅट स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. मग इथं सॉल्ट घेताना तुम्ही जर का इथं हे आहे ना, तर याच्यामध्ये दोन्ही पण वीक घ्यायचं, म्हणजे सॉल्ट ऑफ weak acid weak base and which can be diluted with water at that time, that one is called as the buffer of single salt. आलं का लक्षात घ्या, बघा बफर ऑफ सिंगल सॉल्ट सोल्युशन या इट इज कॉल्ड एज द न्यूट्रल बफर. लक्षात आलं बाळांनो. सो दीज आर द टाइप्स ऑफ बफर सोल्युशन्स, म्हणजे ऍसिडिक बफर अँड बेसिक बफर. पहिल्यांदा समजलं का नाही समजलं मला सांगा. लक्षात येत आहे, म्हणजे टाइप्स ऑफ बफर सोल्युशन्स आपली ही दोन झाले. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर याच्याशीच रिलेटेड जरा थोडंसं लक्षात घ्या. ऍसिडिक बफरचं आपण मेकॅनिझम घेऊया, म्हणजे एक एक पॉइंट क्लिअर होईल आपला. व्हॉट इज द बफर ऍक्शन, सी फर्स्ट वन. ऍसिडिक बफरसाठी एक्झाम्पल आपण काय घेतलं, तर दॅट वन इज नथिंग बट द ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट. सीईटी साठी हे शॉर्टकट मध्ये लक्षात आलं पाहिजे बरं का, लक्षात घ्या. आता काय करायचं तुम्हाला मी एक सांगतो, जरा थोडंसं लक्ष द्या. ऍसिडिक बफर हे आपण घेतलं, ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट, आणि आता त्याचं आपल्याला मेकॅनिझम, म्हणजे आपण काय म्हणतोय की सोल्युशन मध्ये ऍसिडिक बफर आहे, मग मी वरनं बेस टाकलं, बरोबर आहे, तर काय झालं पाहिजे, न्यूट्रलाइज झालं पाहिजे. ऍसिड टाकलं तरी पण काय झालं पाहिजे, न्यूट्रलाइज झालं पाहिजे. लक्षात येतंय का बघा. तुम्ही काय म्हणाल, ऍसिड टाकलं आणि ऍसिडिक बफर आहे, मग कसं न्यूट्रलाइज होईल, बघूया आपण काय होतंय ते. लक्षात घ्या, म्हणजे बफर कोणत्याही टाइपचा असू देत, तुम्ही आयदर यू कॅन ऍड ऍसिड ऑर अ बेस, ऍट दॅट टाइम द न्यूट्रलायझेशन ऑफ दॅट कॅन बी कॅरीड आउट टू अ स्मॉल एक्सटेंट. त्याची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत, त्यालाच आपण बफर कॅपॅसिटी म्हणतो, आणि त्या बफरचा पण पीएच असतो, ते आपण नंतर कॅल्क्युलेट करणार आहे. सी वन बाय वन. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल आपण ऍसिटिक ऍसिड घेतलं, तर धिस ऍसिटिक ऍसिड विच कॅन बी न्यूट्रलाइजेस टू अ स्मॉल एक्सटेंट अँड विच कॅन बी गिव्स द CH3COO मायनस प्लस H प्लस. रिव्हर्सिबल एरो काढला कारण का वीक ऍसिड आहे. लक्षात येतंय का बघा, खूप सोपं आहे बाळांनो. नंबर नेक्स्ट, आपण जर का सोडियम ऍसिटेट घेतलं, तर दॅट वन इज द सॉल्ट अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन. ॲट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ CH3COO मायनस प्लस Na प्लस. आयडिया क्लिअर. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करायचं, त्या बफर सोल्युशनच्या डिसोसिएशनच्या रिॲक्शन घ्यायच्या. लक्षात घ्या, रिॲक्शन मांडता येतील, व्यवस्थित कळलं. ओके, आता नंबर फर्स्ट कंडिशन, व्हेन यू कॅन कॅरीड आउट द ऍडिशन ऑफ ऍसिड. समजून चला, त्या बफरमध्ये, हे बफर आहे, हे ऑलरेडी कंडिशन आहे. ओके, आणि या बफरमध्ये आपण ऍसिड ऍड करणार, म्हणजेच काय ऍड करणार, H प्लस. स्मॉल अमाउंट ऑफ HCl कॅन बी ऍडेड इन टू दॅट सोल्युशन, दॅट कॅन बी न्यूट्रलाइज. आता मला H प्लस न्यूट्रलाइज करायचं आहे. गंमत बघा कशी आहे, जर मला ऍसिड न्यूट्रलाइज करायचं आहे, तर मला बफर मधलं बेस म्हणून कोण काम करणार आहे ते माझ्या लक्षात आलं पाहिजे. मी काय म्हणतो, डोक्यात येतंय का बघा. दीज आर द reactions which can be ions which can be already present in that buffer solutions. बरोबर. आणि मी जर बाळांनो H प्लस ऍड केला, जरा लक्षात घ्या, तर H प्लस ला न्यूट्रलाइज करायचं कोण काम करेल, हा जर प्लस आहे तर इथला कोण येणार, मायनस. म्हणजे H प्लस जर मी ऍड केला, तर याच्यामधला ऍसिटेट आयन H प्लस बरोबर रिॲक्ट होईल, आणि मग मला काय मिळेल रे, तर देर इज द फॉर्मेशन ऑफ CH3COOH. इथं लक्षात घ्या, सिंगल एरो आला, कारण का अनडिसोसिएटेड ऍसिटिक ऍसिड, पुन्हा हे तयार होणार नाही. म्हणजे when you can add the small amount of acid into that buffer solution, at that time the acetate ion from that buffer solution which can be acts on this H plus, neutralization of can be H plus carried out, and there is the formation of undissociated acetic acid. म्हणजे for the neutralization for this acid, acetate ion which are already present in that solution, this one is called as reservoir basicity of that solution. What is the reservoir basicity? ऑलरेडी बेसिसिटी आहे तिथं, रिझर्व, जसं आपल्या गाडीला टू व्हीलरला रिझर्व असतो का नाही पेट्रोलचा, तसा. लक्षात घ्या, म्हणजे याला न्यूट्रलाइज करायचं काम यानं केलं, म्हणून याला म्हटलं रिझर्व बेसिसिटी. लक्षात येतंय बाळांनो. नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल, व्हेन यू कॅन ऍड द स्मॉल अमाऊंट ऑफ अ बेस. जर बेस ऍड केलं, NaOH टाकलं, म्हणजे OH मायनस टाकलं. लक्षात येतंय का बघा. आता OH मायनस जर टाकलं, तर साहजिकच आहे OH मायनसला न्यूट्रलाइज करायचं काम कोण करणार, ऍसिड करणार.
लक्षात घ्या, जर ऍसिड करणार असेल तर म्हणून लगेच H+ बरोबर रिएक्शन करू नका, नाहीतर वॉटर तयार होईल, उलट डायल्युशन वाढेल. म्हणजे OH- ला न्यूट्रलाइज करायचं कोण काम करणार, तर हे ऍसेटिक ऍसिड काम करणार. म्हणजे बाळांनो काय होईल मला सांगा, दॅट ऍसेटिक ऍसिड कॅन बी न्यूट्रलाइज OH- ॲट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ ऍसिटेट आयन प्लस वॉटर मॉलिक्यूल. मिळाले का तुमचे तुम्हाला ऍसिटेट आयन परत, बरोबर बाळांनो. म्हणजे इथं बेसला न्यूट्रलाइज करायला जर का ऑलरेडी ऍसिड प्रेझेंट आहे तर धिस वन इज कॉल्ड ॲज रिझर्व ऍसिडिटी ऑफ दॅट सोल्युशन. What is the reserve acidity? That are nothing but the acid which is already present in that solution which can be neutralizes the base. म्हणजे या दोन रिएक्शन, याला म्हणायचं मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर. 2 मार्काला विचारतील, एक्सप्लेन द बफर ऍक्शन ऑफ ऍसिडिक बफर किंवा एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ बफर ऍसिडिक बफर सोल्युशन. लक्ष देताय का बघा बाळांनो. पहिल्यांदा ऍसिडिक बफरचे एक्झाम्पल घ्या, त्याच्या डिसोसिएशन रिएक्शन लिहा, त्याच्यानंतर H+ ऍड केल्यानंतर ती रिएक्शन आणि त्याच्यानंतर OH- ऍड केल्यावर. ओके, तुम्हाला आणखीन एक हिंट देतो, तुम्हाला मी खरं सांगतो, जरा सीईटी साठी काय लक्षात ठेवायचं, पटकन बोलतोय. जर तुम्हाला रिझर्व बेसिसिटी पाहिजे असेल ऍसिडिक बफर मध्ये, कधी लक्षात घ्या, तर तुम्हाला मी एक आयडिया देऊ, त्याच्यातलं वीक ऍसिड फक्त लक्षात घ्या. हे बघा, वीक ऍसिड ऍसिडिक बफर मध्ये काय वापरणार, वीक ऍसिड. कोणता आहे तर समजून चला मी ऍसिटिक ऍसिड वापरले, बरोबर आहे. मला लक्षात काय ठेवायचे, रिझर्व बेसिसिटी. तर रिझर्व बेसिसिटी ही काय, तर याच्यातला निगेटिव्ह आयन घ्यायचा, CH3CO-. कुठलं पण ऍसिडिक बफर घ्या, त्याच्यामधलं वीक ऍसिड घ्या, त्याच्यातला निगेटिव्ह आयन, इट कॅन बी ऍक्ट द रिझर्व बेसिसिटी. आणि जे वीक ऍसिड आहे का नाही, इट कॅन बी ऍक्ट ऍज रिझर्व ऍसिडिटी. लक्षात घ्या, जे वीक ऍसिड आहे ते रिझर्व ऍसिडिटी म्हणून काम करेल आणि त्याच्यातला निगेटिव्ह आयन आहे का नाही तो त्याचा रिझर्व बेसिसिटी म्हणून काम करेल. उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल, आता हे मी पुसून टाकतो, इकडे आपण आणखीन एक घेऊया. सपोज वन कॅन कन्सिडर द मेकॅनिझम फॉर बेसिक बफर. ओके, नंबर सेकंड वन, बेसिक बफर. लक्षात येतंय का बघा बाळांनो. आता आपल्या सिलेबसला इथं हे दिलेलं नाहीये, पण आपल्याला माहिती पाहिजे. बेसिक बफरला एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं, तर वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साइड प्लस सॉल्ट ऑफ दॅट वीक बेस विथ स्ट्रॉंग ऍसिड अमोनियम क्लोराइड, बरोबर आहे. आता अमोनियम हायड्रॉक्साइडची रिएक्शन लिहूया, काय येईल, NH4OH, डबल एरो काढायचा, सॉरी, लक्षात येतंय का बघा, काय येईल, NH4 प्लस OH-, बरोबर. नंबर नेक्स्ट, अमोनियम क्लोराइड NH4Cl, सिंगल एरो सॉल्ट आहे, काय येणार, NH4 प्लस Cl-. 2 रिएक्शन्स लिहिल्या, कळलं. आता नंबर फर्स्ट वन, बाय द ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड. लक्षात घ्या, म्हणजे मी H+ ऍड केला. आता गंमत सांगतो, जर मी H+ ऍड केला तर याला न्यूट्रलाइज करायला काय पाहिजे, बेस पाहिजे, रिझर्व बेसिसिटी. जरा थोडंसं लक्षात घ्या, जर मी H+ ऍड करतोय तर त्याला इथं प्लस आहे, मग तुम्ही फटकन काय करता, तुम्हाला मी एक सांगतो, गडबड कुठं करता, OH- घेता आणि वॉटर तयार करता. नाही करायचं, मगाशी पण मी बोललोय, OH- आहे, H+ घेऊन वॉटर नाही तयार करायचं. हे लक्षात घ्या. तुम्ही बेसला न्यूट्रलाइज करायला त्याचं ऍसिड वापरलं, तसं इथं बेसिक बफरला ऍसिडला न्यूट्रलाइज करायला त्याचं बेस वापरा. म्हणजे बाळांनो H+ प्लस NH4OH, मी काय म्हणतोय लक्षात येतंय का बघा, काय मिळेल, NH4 प्लस H2O. So that one is nothing but this H+ can be neutralized by this one, that is the NH4OH, and this one is called as reserve basicity of that solution. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ठेवलेलं आहे ना, म्हणून तर याचं न्यूट्रलायझेशन झालं. लक्षात आलं. नंबर सेकंड वन, बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ अ बेस अँड दॅट वन इज नथिंग बट द OH-. एनिवेज टाकलं. आता क्लिअर कट आहे, OH- मला न्यूट्रलाइज करायचं आहे तर मला ऍसिड पाहिजे, मायनस आहे, याच्यामधला प्लस आयन कोण आहे, NH4+ आहे, म्हणजे मला काय मिळेल, अनडिसोसिएटेड अमोनियम हायड्रॉक्साइड. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का बघा तुमच्या, तुम्हाला खरं सांगतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल, आता मी डायरेक्ट बोलतोय, जरा क्लिअर करा. जर का ऍसिडिक बफर असेल आणि माझ्याकडे जर का बेसिक बफर असेल, बरोबर आहे, जरा बघा लक्षात येते का, ऍसिडिक बफरची रिझर्व ऍसिडिटी आणि रिझर्व बेसिसिटी मला पाहिजे. खरं सांगू, अगदी शॉर्ट मध्ये तुम्ही खरं सांगू, सीईटीचा अभ्यास करताना हे पॉइंट्स लक्षात घ्यायचे. बघा समजतंय का, ऍसिडिक बफरला मी रिझर्व ऍसिडिटी म्हटलं का नाही, तर मी जे वीक ऍसिड घेतलं का नाही ती त्याची रिझर्व ऍसिडिटी आहे.
बरोबर आहे, हे बघा इथं आलं. आणि बेसिक बफरला मी जे वीक बेस घेईन का नाही ती त्याची रिझर्व बेसिसिटी आहे. बरोबर बाळांनो. ऍसिडिक बफरचा जर का मी अनायन घेतला त्याच्यातला तर तो त्याचा रिझर्व बेसिसिटी आहे. आणि बेसिक बफर मधला जर का मी कटायन घेतला तर तो त्याचा रिझर्व ऍसिडिटी आहे. आता डोक्यात आलं का बघा बाळांनो. ओके, सो दिस इज द रिझर्व ऍसिडिटी. So that one is nothing but this one, it is the mechanism for acidic buffer as well as basic buffer. इथपर्यंत आयडिया क्लिअर? काही शंका तुमची? आता तसं समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला ऍसिडिक बफरचा पीएच कॅल्क्युलेट करायचा आहे, तसाच बेसिक बफरचा पण आपल्याला पीएच कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्षात येते का बघा. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला ऍसिडिक बफरचा पीएच कॅल्क्युलेट करायला पुस्तकामध्ये एक इक्वेशन दिलेलं आहे, तसाच बेसिक बफरचा पीएच कॅल्क्युलेट करायला पण एक इक्वेशन दिलेलं आहे. ते इक्वेशन आपल्याला बाळांनो पाठ असलं पाहिजे. द पीएच ऑफ बफर सोल्युशन फॉर ऍसिडिक बफर इज कॅल्क्युलेटेड ॲज. लक्षात आलं? पीएच इज इक्वल टू काय सोल्युशन दिल, सॉरी काय फॉर्म्युला दिलाय, तर दॅट वन इज नथिंग बट द pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ concentration of salt, okay, upon concentration of that acid. लक्षात घ्या. The pH of buffer solution which can be calculated by the formula pH is equal to pH of buffer solution. pH is equal to pKa plus log to the base 10 of concentration of salt upon concentration of acid. बघा मी काय म्हणतोय, this equation is called as हँडरसन इक्वेशन. लक्षात येते का बघा, याला हँडरसन इक्वेशन म्हणायचं. हे इक्वेशन तुमच्या पाठ असलं पाहिजे. आणि जर तुम्ही बेसिक बफरला गेला ना तर सेम आहे, फक्त फरक कुठे आहे बघा. पीएच इज इक्वल टू पीकेबी, ऍसिडिकला पीकेए, बेसिकला पीकेबी प्लस सेम आहे लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन, जर बेसिक आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट बेस. लक्षात आलं? हे दोन फॉर्म्युले बाळांनो पाठच करून ठेवा, याच्यावर न्यूमेरिकल आपल्याला येण्याची शक्यता आहे बोर्डाला सुद्धा किंवा तुम्हाला याच्यासाठी सुद्धा आपल्या सीईटी साठी सुद्धा. लक्षात आलं? आता मला पीके आणि पीकेबी म्हणजे काय माहित नाही. बरोबर आहे, समजून चला. फॉर एक्झाम्पल मी म्हणलं पीएच, पीएचचा फॉर्म्युला काय रे झालाय आपला, पीएच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन. बरोबर बाळांनो. मग मला एक सांगा, पीएच निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन, तसं लिहा ना. पीके इज इक्वल टू काय, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ के. आणि के बाळांनो तुम्हाला माहिती आहे ना, के इज नथिंग बट द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. इफ द के इज द मोर, ऍसिड विल बी स्ट्रॉंग. आठवतंय का बघा, ऍसिड विल बी स्ट्रॉंग ऍट दॅट टाइप एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज मोर, एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन मोर, द पीएच इज लेस. म्हणजे ज्याचा एक लक्षात घ्या, तुम्हाला मी काय म्हटलं बघा, लक्षात घ्या. बघा जर मी पीके घेतला, ओके, त्याच्यानंतर मी के घेतला, लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन घेतलं आणि पीएच घेतला. आता एक काम करा, पीके इज इक्वल टू काय, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ के. आता याच्यामध्ये क्लिअर कट आहे, जर के जास्त आहे तर पीके कमी येणार आहे, निगेटिव्ह लॉग आहे ना. बरोबर माझं, म्हणजे के जर का जास्त असेल, मोर असेल, तर पीके कमी असेल. समजून घ्या. के जर जास्त आहे तर साहजिकच एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन पण जास्त असणार आहे. जेवढं एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा पीएच कमी. म्हणजे ज्याचा पीके कमी त्याचा पीएच कमी, किंवा ज्याचा पीके कमी ते ऍसिड स्ट्रॉंग. गंमत लक्षात येते का बघा, पीके जितका कमी तेवढं ऍसिड स्ट्रॉंग. सिमिलरली इन केस ऑफ पीकेबी, व्हॉट इज द पीकेबी, क्लिअर कट आहे, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ केबी. लक्षात येईल बाळांनो. आणि मग या प्रमाणात आता क्लिअर कट आहे, पीकेच्या ऐवजी आपण पीकेबी घेतला, म्हणजेच इथं केबी येईल, म्हणजेच इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओएच मायनस येईल, म्हणजेच इथं पाहिजे तर पीओएच घ्या. बघा मी काय केलं, आता जर का मी समजून चला केबी जास्त आहे तर साहजिकच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओएच मायनस आयन पण जास्त होईल. जर ओएच मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर तुमचा पीएच काय होणार, सॉरी पीओएच कमी, म्हणजे पीएच वाढला. बरोबर आहे, लक्षात येतंय का बघा. मग परत इकडे जर का हे जास्त आहे, केबी जास्त, तर पीकेबी कमी, म्हणजे ज्याचा पीकेबी कमी तेवढं बेस स्ट्रॉंग,
ज्याचा pKa कमी तेवढं ऍसिड स्ट्रॉंग. लक्षात ठेवा. आलं क्लिअर. आणि ह्या इक्वेशनला बाळांनो आपण इथं pK आणि pKb जे वापरलं त्यालाच आपण म्हटलं हँडरसन इक्वेशन. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कुठलं पण एखादं न्यूमेरिकल सोडवून घ्या. लक्षात घ्या. आता एक न्यूमेरिकल आपल्याला सोडवून जे दिलेलं आहे ते आपण पटकन घेऊया, म्हणजे मग वेळ नाही जाणार. आता बघा, मी काही लिहित बसत नाही, डायरेक्ट घेतो. कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 ओके मोल्स. ठीक आहे. सोडियम फ्लोराइड पर लिटर. ओके, कॉन्सन्ट्रेशन दिलं आपल्याला त्याचं. अँड 0.015 ठीक आहे मोल्स HF. लक्ष देत आहे का बघा, HF पर लिटर. ठीक आहे. आणि आपल्याला KA फॉर HF दिलाय. KA फॉर HF इज इक्वल टू 7.2 इंटू 10⁻⁻⁴. काय लिहिले बघा, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन. हे तुम्हाला बफर दिलेलं आहे. तुम्हाला पहिल्यांदा हे जमलं पाहिजे की दिलेलं बफर बाबांनो हे ऍसिडिक आहे का बेसिक आहे. क्लिअर कट आहे. HF इट इज द वीक ऍसिड अँड सोडियम फ्लोराइड HF प्लस NaOH वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड जर आहे तर साहजिकच बफर कोणता आहे, ऍसिडिक बफर आहे. म्हणजेच कोणता फॉर्म्युला आला, pKa प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. एक लक्ष देतंय का बघा, आपण हा फॉर्म्युला नाही वापरणार. हे कधी वापरलं असतं, बेसिक बफरला वापरलं असतं. पहिला पॉईंट क्लिअर बाळांनो. आता पुढे काय दिलं बघा, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 मोल ऑफ दॅट इज द NaF पर लिटर अँड 0.015 मोल ऑफ HF पर लिटर. आपल्याला KA दिलाय. मग आता KA दिलाय, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड दिलेला आहे. मग पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला, pKa कॅल्क्युलेट करावं लागेल. बरोबर. आता pKa कॅल्क्युलेट करायचं आहे तर बाळांनो कसा करणार, pKa इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ Ka. निगेटिव्ह लॉग ऑफ Ka किती दिला, तर दॅट इज द 7.2 इंटू 10⁻⁻⁴. आता लक्षात आलं का बघा, हे जरा कॅल्क्युलेशन समजून घ्या, जरा थोडं लक्ष द्या इकडं. आता इथं बघा, निगेटिव्ह लॉग ऑफ पहिल्यांदा काय येणार 7.2 ओके प्लस आता लॉग ऑफ किती येणार 10⁻⁻⁴. हे लक्षात येईल तुमच्या -4 इंटू लॉग ऑफ 10 म्हणजे -4 आलं. बरोबर आहे माझं. आता हा -4 आणि हा मायनस म्हणजे किती आला +4. मी डायरेक्ट लिहिला चालतंय का, मायनस लॉग ऑफ 7.2 म्हणजे 0.72 चा आपल्याला काय बघायचा आहे, लॉग बघायचा. लक्षात घ्या. आता 72 चा लॉग किती आहे, 7.2 म्हणजे 72 चा आपल्याला 0 मध्ये बघावं लागेल. इट इज द 8573. 8573 म्हणजे किती बाळांनो बघा. आता इथं पाहिजे तर आपण असं करून घ्या बाजूला, काय प्रॉब्लेम नाही. 0.8573 इथं आलं 7 परत 2 परत 4 परत 1 आणि इथं 3 आलं. बरोबर आहे. म्हणजे 3.1427 इट इज नथिंग बट pKa. आपण pKa कॅल्क्युलेट केला. लक्ष देत आहे. आता pKa कॅल्क्युलेट केल्यानंतर pH मग संपलं काम आपलं. pH इज इक्वल टू काय येईल, pKa 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आपल्याला दिलेला आहे 0.05 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड दिलेला आहे 0.015. ते सॉल्व करा, तुमचं जे काय येईल ते उत्तर pH असणार आहे. सोडवून दिलेलं आहे. जरा बघा थोडंसं. हे फक्त कसं केलं तुम्हाला माहितीसाठी दिलं, बाकी काय नाही. म्हणजे इथं तुम्ही जर सॉल्व केलं तर pH आपल्याला किती दिलाय बघा, तर इट इज इक्वल टू 3.67 ॲट अबाउट दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे हे सॉल्व करा. आता ह्या दोघांचं जमेल ना बाळांनो, 5 आणि इथं 3 1/3 म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही त्याचा लॉग बघून पुढे करा जमेल्याप्रमाणे. म्हणजे इथं तुम्हाला न्यूमेरिकल्स आली पाहिजेत. लक्ष देत आहे. आणि याच्यानंतर मग शेवटचा आपला एक पॉईंट राहतोय अँड दॅट वन इज नथिंग बट द ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन्स. ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन मध्ये एक लक्षात घ्या, समजा आपण बायोकेमिकल रिॲक्शन घेतल्या तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपली काय होते, तर आपल्या सुद्धा शरीरामध्ये ब्लडमध्ये बफर्स आहेत बाळांनो. आपण मला एक सांगा ना, साधं एक्झाम्पल घ्या, तुमच्या माहितीसाठी सांगतो की सलाईन आपण लावतो नाही का, आपल्याला डायरेक्ट इंजेक्ट करतात ब्लडमध्ये. मग त्या सलाईनचा pH आणि आपल्या ब्लडचा pH जवळपास मॅच झाला तरच ठीक आहे ना, नाहीतर सगळे बोंबाबोंब होईल. आपल्या ब्लडचा pH किती असतो, तर ॲट अबाउट 7.42 असतो. 7.4 लक्षात ठेवा.
त्या 7.4 मध्ये प्लस मायनस 0.2 झालं ना, प्लस मायनस 0.2 बरं का, 0.2 म्हणजे 7.2 किंवा 7.6 हितपर्यंत ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जर का खालीवर गेलं तर आपण वर जाण्याची शक्यता जास्त. डेथ ऑफ दॅट ह्युमन कॅन बी कॅरीड आउट. म्हणजे मला सांगा, तुम्ही लिंबू खाता, बरोबर आहे, लिंबू रस पितो आपण, म्हणजे व्हिटॅमिन सी ऍसिडिक आहे. समजून चला दही घेतो आपण, लक्षात येतंय का बघा. काही वेळा आपण वेगवेगळ्या गोष्टी घेत असतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऍसिडिक बेसिक नेचर आपण भरपूर खात असतो, पण त्याचं न्यूट्रिलेशन करायचं काम शरीर करतंय ना. का तर त्या ब्लडमध्ये ऑलरेडी काय आहेत, बफर सोल्युशन्स आहेत. म्हणजे ब्लडमध्ये सुद्धा बाळांनो बफर सोल्युशन्स आहेत. ओके, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बफरचा उपयोग आहे. इन इंडस्ट्री, समजा पेपर इंडस्ट्री आहे, तुम्ही बघा ना, वह्यांची क्वालिटी बघा ना तुम्ही. काही वह्यांचे कागद खूप छान असतात, काही वह्यांचे कागद एकदमच बेकार असतात. अजिबात चांगलं. इंक पेन लिहिलं की शाई फुटली, कारण ते पेपर बनवत असताना त्या पेपरचा लगदा जो असेल त्याचा पीएच व्यवस्थित मेंटेन केलेला नसतो, क्वालिटी नसते. म्हणजे पेपर इंडस्ट्रीमध्ये पीएच मेंटेन करायला सुद्धा काय वापरतात, बफर सोल्युशन्स वापरतात. लेदर इंडस्ट्री घ्या, समजून चला, फॉर एक्झाम्पल लेदर इंडस्ट्रीमध्ये काही लेदर तुम्ही अगदी बघितलं पापडासारखे कडक होतात, काही एकदम स्मूथ असतात. आपली पर्स घ्या ना, खिशामध्ये ठेवतो ती एकदम स्मूथ असते, बरोबर आहे. पण समजून चला एखादं जर का तुम्ही हे घेतलं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, शूज असतील, किंवा समजून चला एखादं तुमचं सँडल्स असतील, त्याच्यामधले लेदर्स घ्या, त्याची क्वालिटी वेगळी असते. ती मेंटेन करायला सुद्धा तुम्हाला काय वापरले जातात, तर बफर सोल्युशन. जनरली आपल्याला क्रोमेड बफर्स वापरले जातात लेदर इंडस्ट्रीमध्ये, लक्षात घ्या. मग अशी म्हटलं तसं कॅडबरीमध्ये जाम जेली, कॅडबरीमध्ये चॉकलेट्समध्ये बफर सोल्युशन्स आहेत बाळांनो. भरपूर ठिकाणी बफर सोल्युशन्स आहेत. म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. फक्त जाता जाता एक सांगतो, आठवण करून देतो, आणि मग परत आपण हा टॉपिक आपला संपून जाईल. इन अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे आपल्या समजून चला, फॉर एक्झाम्पल आठवत असेल तर बघा, क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर सोल्युशन, याच्यासाठी मी एक्झाम्पल घेतलं होतं. हे बेसिक बफर तुम्ही वापरलंय, मी तुम्हाला त्यावेळेस पण बोललो होतो, माझ्या माहितीप्रमाणे कॉमन आयन इफेक्टसाठी घेतलं होतं. तुम्हाला खरं सांगू, बफर सोल्युशन, कॉमन आयन इफेक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ही तीनही आर्टिकल एकमेकाशी रिलेटेड आहेत. तुम्ही हे कॉमन आयन इफेक्टसाठी पण वापरलंय, याच्यावरच तुम्ही प्रेसिपिटेशनला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पण एक्सप्लेन केलाय, आणि याच्यावरच तुम्ही बेसिक बफर म्हणून पण सांगताय. म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्रीसाठी तुम्हाला बफर सोल्युशन्स उपयोगाचे आहेत. ओके, माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला शक्य आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. त्यातून पण काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये मला टाका, त्याचं मी निरसन करायचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू व्हेरी मच.